मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची खलबत सुरू असून आतापर्यंत 207 जागांवर एकमत झाले। भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरात महायुतीची 8वी बैठक पार पडली। 8वी बैठक देखील निष्फळ ठरली आहे। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून युतीचा चेंडू आता वरिष्ठांच्या कोर्टात गेलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक भाजप आमदार विजयकुमार देशमुख आमने सामने आले होते। मात्र अखेर दोघांमध्ये तब्बल 1 तास बैठक पार पडली। या बैठकीनंतर विजयकुमार देशमुख यांनी गोरेंविरोधात केलेलं बंड शमलं असल्याचं जाहीर केलं। पुणे शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यामध्ये शिवसेनेत जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू झालं होतं। शिवसेनेच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती। त्या संदर्भात भानगिरे शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महापालिकेत फक्त ठाकरे ब्रँड असे टी-शर्ट घातलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच चर्चा झालेली। मात्र याच पदाधिकाऱ्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। परेश तेलंग हे महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 217 मधून इच्छुक आहेत। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। जळगाव महापालिकेसाठी 24 उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले। सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल करण्यात आले तर 6 शिवसेनेकडून अर्ज दाखल करण्यात आले। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांच्या अमरावतीतील निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांनी सज्ज भेट दिली। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानसोबत युती केल्यास स्वाभिमानानं युती धर्म पाळावा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। पुण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढलाय। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। 25 ते 30 जागांवर शिवसेना ठाम आहे। दरम्यान पुण्याचा वाद आज मिटण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वंचित आणि आप सोबत आघाडी केली आहे। काँग्रेससोबत चर्चा फिसकटल्यानं तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे आणि हडपसरमधील काँग्रेसचे नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानं पहिली यादी जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादीचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाण्यातील राबोडी परिसरात रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज भरला। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ये डर रहना चाहिए असं म्हणत मनसे नेते मनोज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला। महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र लढत आहोत तर विदर्भ आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत अशी माहिती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। आम्ही पहिल्यापासूनच महाविकास आघाडी म्हणून राज्यात चालण्याचा प्रयत्न केलाय। मात्र मनसे आल्यानं काँग्रेस थोडी दूर गेली आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी चर्चा सुरू असून संजय राऊत यांनी पुढाकार घेतलाय तर मुंबईत सुद्धा मार्ग निघू शकतो अशी भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे। पुण्यामध्ये उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। गुंडा आंदेकरचा उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर उमेदवारांना प्रवेश नाकारल्यानं उमेदवारांना फटका बसला। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असून महाविकास आघाडीकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास 75 जागांवर उमेदवार देणार असल्याचं वंचितनं स्पष्ट केलंय। सोलापुरात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत राडा झाला। जागा वाटपाबाबत पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी गोंधळ घातला। काँग्रेसनं प्रभाग क्रमांक 15 मध्ये 4 ठिकाणी उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये वाद रंगला। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या प्रभागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। मात्र योगेश बहल याच प्रभागातून आग्रही असून या प्रभागात उमेदवारी दिली नाही तर निवडणूक न लढण्याचा इशारा देण्यात आलाय। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून लवकरच युतीबाबत घोषणा होईल अशी माहिती शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे। निवडणूक लढवत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पक्ष ज्या नेत्याला निवडतो त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं कार्यकर्त्यांचं कर्तव्य असतं असं म्हणत जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं।
रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान मंगेश काळोखेंच्या हत्येचं सीसीटीव्ही समोर आलंय. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करताना दिसून येत आहेत. मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी हत्येचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. कट रचून काळोखेंना मारल्याचा आरोप शिंदेंनी केलाय. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी काळोखे कुटुंबियांनी केली आहे. खोपोलीनंतर आता कर्जतच्या नगरसेवकाचा नंबर अशी कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होते. महेंद्र घारे यांनी अशी कमेंट करत नगरसेवक संकेत भासेंना धमकी देण्यात आली आहे. याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरमधील एका पबच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पबमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबंधित पबवर कारवाई करत 45 दिवसांसाठी पब बंद ठेवण्यात येणार आहे. एकमेकांवर जोरदार टीका करणारे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एका लग्न समारंभात एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये गप्पा रंगल्या. भाजप आमदार नारायण कुचे हे देखील यावेळी उपस्थित होते. अमरावतीमध्ये एका चिमुकलीनं मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांसोबत फोटो काढला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत खालावली असून त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुढचे काही दिवस जरांगे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी लोणावळा आणि खंडाळ्यामध्ये गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर्स पॉईंट, राजमाची पॉईंट, कार्ला भाजे लेणी तर खंडाळ्यातील ड्यूक्स नोज, अमृतांजन पॉईंट या ठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अहिल्यानगर नाक्यावर वाहतूक ठप्प झाली. 7 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रुई गावाजवळच्या शिवारातील विहिरीत बिबट्या पडला होता. या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. रानडुकराला पकडण्याच्या नादात हा बिबट्या विहिरीत पडला. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जागा वाटपासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईमध्ये भाजप 128 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 79 जागा लढवणार आहे. उरलेल्या 20 जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होऊन जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल. प्रत्येक जागा निवडून कशी येईल हा निकष आम्ही ठेवतोय. जागा पक्ष हा आम्ही बाजूला ठेवतोय. महायुती कशी जिंकेल हा निकष आम्ही ठेवत असल्या कारणामुळे एक दोघांशी प्रत्येक पक्ष आम्ही दोघे एकमेकांशी चर्चा करून एक दोघांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन दोन्ही पक्ष प्रत्येक कॅन्डिडेट आपला कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून, त्यामुळे हा थोडा वेळ लागत आहे. आम्ही कॅन्डिडेटवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, पक्षाच्या संख्येवर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाहीये. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि असं असतानाही मनसे आणि ठाकरेंच्या पक्षातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मराठी मतदारांचं वर्चस्व असलेल्या दादर, माहीम, भांडूप यासारख्या विभागातील प्रभागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते आग्रही असल्यानं चर्चेचं गुऱ्हाळ लांबत चाललंय. युतीची बोलणी आहे. युतीच्या बोलण्यामध्ये युतीमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात. ही देवाणघेवाण आहे. आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाघाटींचा अनुभव नाही. आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत. त्याच्या जेवढ्या पदात पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो.